आपण पुढे नेतोय आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही त्याला आपण त्याची सांगड घालतोय। लाडकी बहीण योजना आपण पाहिली, शेतकरी सन्मान योजना आपण पाहिली, लेक लाडकी लखपती योजना आपण पाहिली, ज्येष्ठांची योजना पाहिली आणि अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या। आणि म्हणूनच या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एक असं यश दिलं की अतिशय म्हणजे लँडस्लाइड मॅन्डेट, विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता देखील बनवण्या एवढे आकडे संख्या त्यांना मिळाली नाही। आणि त्यामुळे विरोधकांना पूर्णपणे ज्यांनी लाडक्या बहिणीला विरोध केला त्यांना चारी मुंडे चित केलं आणि एक लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रामध्ये कधी असं इतिहासामध्ये 232 संख्याबळ कधी मिळालं नाही, ते मिळालं। आणि यामागे शेतकरी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळ्यांचाच आशीर्वाद आहे। वारकरी, धारकरी सगळे लोक यामध्ये सहभागी होते आणि म्हणूनच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले यश मिळालं। लोकसभेत देखील आपण कमी जागा लढवून 7 खासदार निवडून आणले आणि विधानसभेत 80 जागा लढवून 60 आमदार निवडून आले। त्यामुळे लोकांनी शिवसेनेवर, बाळासाहेबांच्या विचारांवर शिक्कामोर्तब केलंय, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं। काही लोक सातत्याने आरोप करत होते, सुरुवातीपासून 2022ला आपण सरकार आणलं, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जे काम केलं 2.5 वर्षामध्ये त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली। आणि म्हणून दाने पाटीलजी तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी जिल्ह्यातून, महाराष्ट्रभरातून, तालुक्यातून लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, ते शिवसेनेमध्ये येत आहेत।